नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला पालक पनीर जिरा राईसची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक जुडी पालक घेतले, कापून धुवून स्वच्छ करून घेतले। एक चमचा बटर घेतलाय, एक चमचा फ्रेश क्रीम घेतले, पाव किलो पनीर घेतलाय, एक टोमॅटो, कस्तुरी मेथी घेतली एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, एक चमचा तिखट मसाला, अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि हळद घेतली। आता आपण पालक पॅन मध्ये शिजवून घेऊया। थोडा पॅन ठेवलाय गरम करायला, गरम झालाय। एक चमचा तेल टाकूया आपण। टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकलाय, थोडा टोमॅटो परतला की पालक टाकूया त्याच्यामध्ये। पालक 2-3 त्याच्यात मिरच्या टाकल्या हिरव्या। आता पालक चांगला व्यवस्थित ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता पालक आपलं चांगलं शिजलंय। आता आपण हा मिक्सर थंड झाल्यावरती मिक्सरला पेस्ट करून घेऊया। आता आपण पालक पनीर बनवून घेऊया। कढई ठेवले गरम करायला, एक चमचा तेल टाकूया। एक चमचापेक्षा कमी टाकले कारण त्याच्यामध्ये बटर पण येणार आहे। तेल तापलं की जिरं टाकूया फोडणीला। जिरं चांगलं तडतडलं की अद्रक लसूणची पेस्ट टाकूया त्याच्यात। आता गॅस आपण थोडा कमी करून घेऊया कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे। बघा थोडी लसूण लाल झाले। आता आपण मसाले टाकून घेऊया आपण ह्याच्यात। धना पावडर, गरम मसाला, हळद, जिरे पूड टाकले, तिखट मसाला टाकूया थोडंसं। गॅस कमी ठेवूनच हे मसाले टाका, नाहीतर तेलामध्ये पूर्ण करपून जाते। आता आपण थोडं बटर टाकूया त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता तेलामध्ये चांगलं भाजलं गेलंय, वास पण छान येते। आता थोडा गॅस फास्ट करून आपण एक पालकची पेस्ट करून घेतलेली मिक्सरला ती ओतूया त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही चांगली व्यवस्थित मिक्स झाले। पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच मसाल्याचं ह्याचंच पाणी टाकलंय तेलाचं। चांगलं व्यवस्थित उकळी येऊन द्यायची। चवीनुसार मीठ टाकते थोडं। चांगली उकळी येऊन द्यायची, नंतर मग आपण पनीर टाकूया। तुम्ही बघू शकता छान पैकी उकळी आहे। आता आपण पनीर टाकून घेऊया। जसं आवडेल तसं पनीर तुम्ही टाका, जास्त कमी। पाव किलो पनीर घेतले, तुम्हाला कमी पाहिजे तर कमी टाका, जास्त पाहिजे तर जास्त टाका। व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
शकता तुम्ही, छान कलर वगैरे आलाय. आता ही आपण फ्रेश क्रीम टाकूया. ही अमूलची फ्रेश क्रीम आहे. कस्तुरी मेथी आहे. टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल, जसं असेल तसं तुम्ही टाकू शकता. बघू शकता तुम्ही, छान झाले. आता हे 2 मिनिटं शिजून देऊन आपली तयार झाले पालक पनीर. आता आपण जिरा राईस बनवून घेऊया. पॅन ठेवलाय गरम करायला. तूप टाकते 1 चमचा. तूप गरम झाले, आता जिरं टाकूया. जिरं तडतडलं की भात टाकून घेऊया आपण. हा भात मी शिजवून घेतलाय सुट्टा करून. मिक्स करून घेऊया व्यवस्थित अगदी. चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस तयार आहे. आता वरून आपण कोथिंबीर घेऊया टाकून. व्यवस्थित मिक्स करूया. छानपैकी सगळं मिक्स झालंय. आता तयार आहे जिरा राईस.